नमस्कार मित्रांनो, वेळ कधीही सारखा राहत नाही। जर आज अंधार असेल तर याचा अर्थ उद्याचा सूर्य उगवणार हे निश्चित आहे। 12 एप्रिलपासून शनिदेव अस्त अवस्थेतून उदित अवस्थेत येत आहेत आणि त्यांचे जागरण हेच तुमच्या तुळ राशीसाठी एक मोठे संकेत ठरणार आहे, ज्यामुळे तुम्ही उच्च स्तरावर पोहोचणार आहात। याला तुम्ही ईश्वराच्या हस्तक्षेपाची संधी मानू शकता। म्हणजे जी भिंत तुमच्या समोर उभी आहे आणि जी तुम्ही स्वतःच्या प्रयत्नांनी दूर करू शकला नाही, तीच भिंत आता शनिदेवांच्या उद्यामुळे आणि ईश्वराच्या कृपेने दूर होत आहे। आता याचे परिणाम काय असतील हे अत्यंत गांभीर्याने समजून घ्या। शनिदेव अस्त अवस्थेतून उदित अवस्थेत कसे आले आणि 12 राशींमध्ये तुळ राशीच का अशी आहे की जिथे शनिदेव उच्चस्थानी मानले जातात, हे जाणून घ्या। आतापर्यंत काय झाले होते? शनी आणि सूर्य एकाच कक्षेत होते। सूर्यदेव जे संपूर्ण जगाला प्रकाश देतात, ज्यांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, इतके प्रचंड आहेत। अशा स्थितीत शनी आणि सूर्य एकत्र आल्यामुळे सूर्याच्या प्रभावाखाली शनी आले आणि शनिदेवांचे प्रभाव कमी झाले। परंतु 12 तारखेला त्यांच्या अंशांमध्ये अंतर निर्माण झाले। सूर्य 27 अंशांवर गेला आणि शनी 12 अंशांवर राहिले। त्यामुळे दोघांमध्ये अंतर निर्माण झाले आणि शनिदेव पुन्हा उदित अवस्थेत आले। आता भविष्य काय सांगते? शनी म्हणजे कर्म, म्हणजेच आता कर्म जागृत होत आहे। तुमच्या जीवनात शनिदेव सध्या 6व्या भावात आहे, जो मेहनत आणि संघर्षाचा भाव आहे। त्यामुळे शनिदेव आता तुमच्या मेहनतीला जागृत करतील। मार्च 2025 पासून जून 2026 पर्यंत शनी तुमच्या मेहनतीच्या भावात आहेत। म्हणजे मेहनत तुम्हाला करावीच लागणार। पण पराशर ऋषींनी सांगितले आहे की शनी जेव्हा 6व्या भावात असतात तेव्हा ते सर्वात चांगले परिणाम देतात। 6वा भाव म्हणजे मेहनत आणि संघर्ष, आणि शनी संघर्षाचे कारक आहेत। त्यामुळे या काळात जीवनात संघर्ष येतो, पण शनिदेव तुम्हाला घडवण्यासाठी, तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी काम करतात। जसे सोने अधिक चमकदार बनवण्यासाठी वारंवार तापवले जाते, तसेच शनी तुम्हाला निखारत आहे। तुम्ही आधीच सोने असाल, पण आता कंचन बनण्याची वेळ आली आहे। आणि हे कंचन बनण्यासाठी तुम्हाला तपावं लागेल। आता शनिदेव उदित अवस्थेत येऊन तुमच्या मेहनतीचे फळ देणार आहेत। ते सध्या 12 अंशांवर आहेत, म्हणजे ते त्यांच्या पूर्ण आणि युवा अवस्थेत आहेत। त्यामुळे तुम्हाला 100 परिणाम मिळण्याची शक्यता आहे। मेहनत कमी आणि यश अधिक असेही घडू शकते। शनी 6व्या भावाचे स्वामी असून 6व्या भावातच आहे। हा भाव नोकरी आणि कामाचा आहे। त्यामुळे जे लोक नोकरीत बदल करू इच्छितात त्यांच्यासाठी हा उत्तम काळ आहे, कारण शनी परिवर्तनाच्या भावावर दृष्टी ठेवून आहे। परंतु जे लोक त्याच नोकरीत राहून स्वतःला सिद्ध करतील त्यांनाही मोठे यश मिळणार आहे। शनी म्हणजे परीक्षा, म्हणजेच सध्या तुमच्या मेहनतीची आणि अनुभवाची परीक्षा चालू आहे। उदित अवस्था म्हणजे ती परीक्षा पूर्ण झाली असून आता तुम्ही यशाच्या मार्गावर पुढे जात आहात। शनी 6व्या भावात आहेत। मग तुळ राशीच का निवडली? कारण तुळ ही शुक्राची रास आहे आणि शुक्र व शनी यांच्यात मैत्री आहे। त्यामुळे शनी येथे उच्चस्थानी होतात। दुसरे कारण म्हणजे तुळ ही संतुलनाची रास आहे। कोणतीही परिस्थिती असो, ही रास स्वतःला संतुलित ठेवते। आणि शनी म्हणजे कर्म, आणि कर्मासाठी संतुलन आवश्यक असते। म्हणूनच तुळ ही शनिदेवांची उच्च रास आहे। तुळ राशीसाठी शनिदेव हे योगकारक आहेत। ते कधीही वाईट परिणाम देत नाहीत। ते फक्त कठोर मेहनत करवून घेतात, पण शेवटी यश देतात। शनी चतुर्थ आणि पंचम भावाचे स्वामी असल्यामुळे ते तुमच्या करिअरमध्ये प्रगती घडवतात। आता शनी उदित अवस्थेत आल्यामुळे चतुर्थ भावही जागृत झाला आहे। त्यामुळे कुटुंब किंवा घराशी संबंधित समस्या असतील तर त्या दूर होण्याची शक्यता आहे। प्रॉपर्टी, जमीन, घर किंवा वाहन यासंबंधी काही काम प्रलंबित असेल तर तेही आता पूर्ण होण्याची शक्यता आहे। पंचभाव म्हणजे संतानाचा भाव आहे। संतानासाठी काहीतरी करायचे आहे, संतानप्राप्तीची इच्छा आहे, तर हा काळ त्यासाठी अनुकूल होत आहे।
त्यामुळे संतान विषयक बाबींमध्ये हा एक चांगला काळ मानला जातो. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचम भाव तुमच्या निर्णय क्षमता डिसिजन मेकिंग पॉवर दर्शवतो. योग्य निर्णय घेण्यास प्रवृत्त करून तुम्हाला यशस्वी बनवणारा शनी देवासारखा दुसरा ग्रह नाही. पंचभावाला प्रारब्धाचे फळ असेही म्हटले जाते. म्हणजेच पूर्वजन्मातील पापांचे फळ आजारांच्या रूपाने या जन्मात मिळते आणि या जन्मात केलेल्या पुण्याचे फळ शुभ परिणामांच्या रूपात मिळते. या सर्वांचा हिशोब ठेवणारा एकमेव ग्रह म्हणजे शनिदेव आहे. सध्या शनिदेव उदित अवस्थेत आले आहेत. त्यांच्या गोचराचा 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून आता उर्वरित काळ हा परिणाम मिळण्याचा आहे. शनिदेव 6व्या भावात आहेत. 6वा भाव हा काम, मेहनत आणि सेवा यांचा भाव आहे. त्यामुळे आपण आपले काम प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करणे आवश्यक आहे. आपण मोठ्या पदावर असलो तरी आपल्या कामाकडे सेवकासारख्या वृत्तीने पाहिले नाही तर 6व्या भावाचे संपूर्ण फळ मिळणार नाही. शनी म्हणजे कर्तव्य, ड्युटी. सध्या गोचरात आपल्याला 6व्या भावात कर्तव्य मिळाले आहे. म्हणजेच गरज पडल्यास आपण कोणतेही काम करण्यास तयार असले पाहिजे. जर आपण अशी तयारी ठेवली तर शनिदेव आपल्याला मोठ्या उंचीवर घेऊन जातील. 6वा भाव हा दैनंदिन दिनचर्येचाही डेली रुटीन भाव आहे. त्यामुळे आपण आपली दिनचर्या योग्य प्रकारे पाळत आहोत का हे महत्त्वाचे आहे. जर आपण शिस्तबद्ध जीवन जगत असू तर शनिदेव प्रसन्न होतात आणि मोठे यश देतात. शनिदेवाच्या 3 विशेष दृष्टी आहेत, 3री, 7वी आणि 10वी. 7वी दृष्टी सर्व ग्रहांकडे असते पण 3री आणि 10वी दृष्टी फक्त शनिदेवांकडेच आहे. 3ऱ्या दृष्टीने शनिदेव तुमच्या अष्टम भावावर प्रभाव टाकतात. अष्टम भाव हा अडथळे, संकटे आणि समस्या यांचा भाव आहे. शनी म्हणजे कर्म, त्यामुळे तुमचे कर्म आता अडचणी दूर करण्यासाठी कार्यरत होणार आहे. 12वी रास ही मोक्षाची रास आहे आणि शनी कर्मबंधन दर्शवतात. त्यामुळे अष्टम भावावर पडलेली शनी दृष्टी तुम्हाला अडथळ्यातून मुक्त करून चांगल्या भविष्याकडे घेऊन जाते. अष्टम भाव हा मोक्ष त्रिकोणाचा भाग आहे. त्यामुळे या काळात धर्म, अध्यात्म आणि ईश्वर भक्ती याकडे वळणेही आवश्यक आहे. शनिदेव सांगतात की कर्म हीच पूजा आहे. म्हणजे आपण जे काम करतो तेच पूजा समजून केले पाहिजे. यानंतर शनिदेवांची 7वी दृष्टी 12व्या भावावर पडते. 12वा भाव हा बदल, परदेश, खर्च आणि ध्यानधारणा यांचा आहे. त्यामुळे जे लोक नोकरीत बदल करू इच्छितात किंवा परदेशाशी संबंधित काम करू इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. ध्यान आणि मेडिटेशनसाठी वेळ देणेही महत्त्वाचे आहे. असे केल्यास शनिदेव प्रसन्न होतात आणि करिअरमध्ये प्रगती घडवतात. शनिदेवांची 10वी दृष्टी 3ऱ्या भावावर पडते. 3रा भाव हा आत्मविश्वास, धैर्य आणि प्रयत्न यांचा आहे. त्यामुळे आता तुमचा आत्मविश्वास वाढेल, जोखीम घेण्याची क्षमता वाढेल आणि तुम्ही यशाच्या दिशेने पुढे जाल. 6व्या भावातून पडणारी ही दृष्टी तुम्हाला मोठ्या प्राप्तीशी जोडते. तुमच्या मनात दडलेल्या इच्छा आता पूर्ण होण्याच्या मार्गावर येतील. 3रा भाव हा भाऊबहिणींचाही भाव आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात तुम्ही काही सकारात्मक बदल घडवू शकताल तर शनिदेव तुमच्यावर अधिक प्रसन्न होतील. शनिदेव कर्मबंधनातून मुक्त करणारे आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनीही कर्माचे महत्त्व सांगितले आहे. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका, जसा कर्म कराल तसेच फळ मिळेल. याच तत्वावर शनिदेव कार्य करतात. 6वा भाव हा प्राप्तीचा भाव आहे. त्यामुळे मेहनत आणि कर्म यांच्या जोरावर तुम्ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकता. मित्रांनो, शनिदेवांच्या कृपेने तुमच्या मेहनतीला आता योग्य दिशा आणि यशाची साथ मिळणार आहे. आजचा संघर्ष उद्याच्या विजयाची पायाभरणी करत आहे हे लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही थांबत नाही तोपर्यंत तुमचे यशही थांबणार नाही. कारण शनी फक्त परीक्षा घेत नाही, ते योग्य वेळी भव्य फळही देतात. म्हणून उठून उभे रहा, आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, कारण तुमचं नशीब आता बदलाच्या उंबरठ्यावर उभं आहे. धन्यवाद. हर हर महादेव.